जीबीएस या आजारानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिला बळी घेतलेला आहे। जीबीएस आजारामुळे 36 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। पिंपळे गुरवमध्ये राहणारा 36 वर्षांचा तरुण जीबीएसचा बळी ठरलाय। 21 जानेवारीपासून या तरुणावरती जीबीएस आजाराचे उपचार होत होते। जीबीएसमुळे राज्यात आतापर्यंत 3 मृत्यू झाल्याचं आता यामुळे समोर येत आहे। तर आपण पाहतोय सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षाच्या तरुणाचा जीबीएसमुळे सगळ्यात पहिला मृत्यू झाला होता। त्यानंतर पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षाच्या तरुणाचा जीबीएसनं बळी घेतलाय। राज्यभरामध्ये जीबीएस थैमान घालतंय आणि म्हणून अधिक काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जो झाला होता त्या प्रकरणासंदर्भातली आहे। तर याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजेच आरोपी शरीफुलची फेस रिकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे। सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या आरोपीचा चेहरा आणि शरीफुलचा चेहरा हा मॅच झालेला आहे। म्हणूनच सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा शरीफुलच असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही व्यक्ती वेगळे असल्याचं बोललं जात होतं। फेस मॅच होत नसल्याचा दावा केला जात होता। मात्र आता जेव्हा फेस रिकग्निशन टेस्ट करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली आणि शरीफुलच हल्ला करणारा आरोपी निघालाय। यानंतर थेट बीडमधून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजेच बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन खुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याची एसआयटी कोठडी आज संपली होती, म्हणून त्याला कोर्टात हजर केलं जाणार होतं। सुरक्षेच्या दृष्टीनं व्हिडिओ कॉलच्या द्वारे सुनावणी झाली। यात सुदर्शन खुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि यानंतर राजकीय गोटातून बातमी समोर येते। बातमी आहे धनंजय मुंडेंच्या संदर्भात। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी आता भगवानगड धावून आलाय। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेशच दिलाय। आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणांसाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी मात्र धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक असे अर्थ आता काढले जात आहेत। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय। आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। तर नामदेव शास्त्रींनी अगदी जाहीरपणे सांगितलंय की भगवानगडचे आहे ते धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे आणि हे तेव्हा घडतंय जेव्हा धनंजय मुंडे हे स्वतः भगवानगडावरती अगदी कालपासून उपस्थित होते। धनंजय मुंडेंनी आज श्री संत भगवान बाबा समाधी मंदिरात अगदी विधिवत पूजा करून त्यांचं दर्शन घेतलं। आज ते पुन्हा एकदा नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेणार असल्याचंही कळतंय। दरम्यान धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भगवानगडावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गर्दी केली आहे। मुंडे नेमकं काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। भगवानगडाबद्दल सांगायचं तर बंजारी समाज जो आहे तो या गडाला अतिशय मानतो। शिवाय मुंडे समर्थक जे आहेत ते सुद्धा भगवानगडाच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतात। अशातच आता काल रात्रीपासून धनंजय मुंडे भगवानगडावरती तळ ठोकून होते आणि त्यानंतर आपण पाहतोय की नामदेव शास्त्रींनी अतिशय मोठा असा खुलासा केलाय। त्यांनी सांगितलंय की भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, म्हणून याच्या नेमकं आता काय प्रतिक्रिया येतात, कसं समर्थन मिळतं किंवा इतर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर यानंतर एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी येते, ती म्हणजेच जीबी सिंड्रोममुळे राज्यात आता 4 जणांचा मृत्यू झालाय। नांदेड गावात सुद्धा एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय। पिंपरी चिंचवडमध्ये
36 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी अगदी काही क्षणापूर्वीच आपण पाहिली. त्यानंतर आता नांदेडमधून बातमी येतेय 60 वर्षाच्या एका व्यक्तीचा जीबीएसनं बळी घेतलाय. जीबीएसमुळे राज्यात आतापर्यंत 4घांचा मृत्यू झालाय. अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अक्षय, आपण पाहतोय की 4 जणांचा जीबीएसनं बळी घेतलेला आहे. नांदेडमध्ये हा 4था मृत्यू झालाय. काय सविस्तर अपडेट आहे? अक्षय, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? निश्चितपणाने पुण्यात हा जीबीएसचा 3रा मृत्यू आहे रुग्णाचा. आपण जर पाहिलं तर नांदेड सिटी हा जो परिसर आहे तो जीबीएस बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि याआधी देखील पुण्यातील एका महिलेचा मृत्यू या रोगामुळे झाला होता आणि आता 3रा मृत्यू झाल्यामुळे पुण्यात काहीशी काळजी निर्माण झालेली आहे. मात्र आरोग्य विभागाकडनं अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे, काळजी घ्या, कुठल्याही गोष्टींना घाबरू नका. आरोग्य यंत्रणा जी आहे ती देखील सक्षम आहे. हा रुग्ण जो होता तो देखील त्याच्यावर कसून रुग्णालयात उपचार सुरू होते आणि अखेर आज त्यांचा मृत्यू झाला. अच्छा, धन्यवाद अक्षय. अतिशय सविस्तर अपडेट आपण दिली आहे. आपण पाहतोय की पुण्यातीलच नांदेड सिटीमध्ये हा 4था मृत्यू झालेला आहे. 60 वर्षाच्या तरुणाचा आता एका व्यक्तीचा याने मृत्यू झाल्याचं कळतंय. तर याआधी पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. राज्यात एकूण 4 बळी जीबीएसनं घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले सोलापूरमध्ये मृत्यू झाला होता, त्यानंतर पुण्यातून बातमी आली होती 3रा मृत्यू पिंपरी चिंचवडमध्ये झाला आणि आता आपण पाहतोय पुण्यातीलच नांदेड सिटीमध्ये 4था बळी गेलाय. तर या सगळ्या महत्त्वाच्या अशा सविस्तर बातम्यांनंतर आता बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत. राजकीय बातम्यांनी सुरुवात करूया. न्यूज पॉइंट 20 ने सुरुवात करूया. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही, या पार्श्वभूमीवरतीच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. अजित पवारांकडून छातीचा कोट करून मुंडेंचा बचाव करण्यात येतोय असं आव्हाडांनी ट्विट केलंय. काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आता पडद्यामागून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान केवळ एका कामासाठी भेट झाल्याचं धंगेकर म्हणाले. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकरांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. म्हणूनच सध्या तरी धंगेकरांच्या पक्षांतराच्या चर्चांवरती पूर्णविराम लागलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. ठाकरे गटाचे 12 माजी नगरसेवक हे माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसहच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश त्यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावरती आहेत. अमरावतीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होतोय. आमदार रवी राणा, राजेश वानखेडे या दोघांनी त्यांचं स्वागत केलं. तर विदर्भाचं कुलदैवत अंबादेवी एकविरेचं दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सासवडला येणार आहेत. सासवडच्या पालखीतळ मैदानावरती भव्य आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेलीचे विधानसभा मतदारसंघाचे विजय शिवतारे यांचा विजय झाला होता आणि त्यानंतर ही आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच उपाययोजना करा. स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुतच आहे. तर या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी अनेक महिने केला होता. मात्र अद्यापही त्यात यश न आल्यानं रक्षा खडसे यांनी दोघांच्या मनोमिलनातून हात झटकल्याचं समोर आलंय.
पसंतीचं घर निवडून अनामत रक्कम भरण्यासाठी आज शुक्रवारची शेवटची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं सिडकोच्या संबंधित विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे पसंतीचं घर निवडलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तासच उरलेत. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद असणार आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं जे काम आहे ते 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत केलं जाणार आहे आणि म्हणून या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरती पलावा जंक्शनकडे येणारी सगळ्या प्रकारची वाहतूक बंद ठेवली जाईल. मुलुंडमधील मिठागराची 58 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. आता इथे आणखी 56 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील एकूण 114 एकर जागा अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येईल. शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या विद्युत विषयक कामांसाठी वीज पुरवठा शनिवारी खंडित करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनानं नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहनही केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 15 गावांमध्ये केस गळतीनंतर नागरिकांना डोळ्यासंबंधी तक्रार समोर आल्याचं निदर्शनास आलं. मात्र केस गळती आणि दृष्टीदोष याचा कुठलाही संबंध नसल्याचं तपासणीनंतर समोर आलंय. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलंय. केंद्र सरकारनं AI संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. आपणही आपलं AI मॉडेल विकसित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. तर येत्या 10 महिन्यात हे मॉडेल सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील JJ रुग्णालयात पुढील महिन्यापासून रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ही यंत्रणा चालवण्यासाठी 3 डॉक्टर आणि एका नर्सच्या पथकानं नुकतंच दिल्लीत प्रशिक्षण घेतलंय. ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होईल. आपत्ती निवारण योजनांवरती सरकारचा बराचसा निधी खर्च होतो, ज्यामुळे भविष्यात आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. म्हणूनच IIT मुंबई या संस्थेतील संशोधकांनी मागील 24 वर्षांमधील नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. नागपूर जिल्हा विकासासाठी 1612 कोटी निधीची आवश्यकता आहे. याबाबतच्या मागणीचा आराखडा नियोजन विभागाला सादर झाला असून 1 फेब्रुवारीला होणाऱ्या DPDC बैठकीत आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. मात्र शासनाकडून 509 कोटींची मर्यादा असल्यानं हा प्रस्ताव मंजूर होतो का हे पाहावं लागेल. विश्व मराठी संमेलनानिमित्त पुण्यात शोभायात्रा काढण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत पारंपरिक वाद्य वाजवत शोभायात्रेला सुरुवात झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं विश्व मराठी संमेलन पार पडत आहे. अंबरनाथमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांची शाळेबाहेरच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. शिक्षकानं शरीर सुखाची मागणी केल्यानं त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेचा दावा आहे आणि याच प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. मारहाणीची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करचं X अकाउंट कायमचं बंद करण्यात आलंय. महात्मा गांधींबाबतचा फोटो आणि तिच्या मुलीचा तिरंग्यासोबतचा फोटो यावर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आल्याचं स्वरानं म्हटलंय. Xनं थेट अकाउंट सस्पेंड केल्यानं तिनं नाराजीही व्यक्त केली आहे. नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येतेय. नाशिकच्या पवन नगर परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना MNGL गॅस पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानं गॅस गळती सुरू झाली आहे. तर गॅस फ्लो बंद करण्यासाठी यंत्रणेला पाचारण करण्यात आले. पोलीस सुद्धा या घटनास्थळी दाखल झाले आहेत. महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून गॅस गळती बंद करण्याचे अथक प्रयत्न आता सुरू आहेत. यानंतर वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील सगळ्याच बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. भिवंडीत 9 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांना आसरा देणाऱ्या चाळ मालक यांच्या विरोधात सुद्धा कोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भंडारा जिल्ह्यातील 2649 उमेदवार लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहेत. 2 फेब्रुवारीला एकूण 10 केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाईल. केंद्रांवरती प्रत्येकी 240 ते 288 उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर परीक्षेदरम्यान 424 कर्मचारी तैनात असणार आहेत. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीतच मंत्री, खासदार, आमदारांनी गुन्हेगारी आणि रेती तस्करीचा मुद्दा लावून धरलाय. नियोजन समितीनं 659 कोटीच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाचं यात नियोजन राहणार असून शहरातील पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वाशिमच्या कारंजा तालुक्यात कामरगाव इथे 25 दिवसाआधी 100 मीटर रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळे 25 दिवसांतच हा रस्ता पूर्णपणे बदललाय. शासनाच्या लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तक्रार केल्यानंतर सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त योग विद्या धाम देहू आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमानं योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं. देहूच्या वैकुंठ गमन मंदिराच्या प्रांगणात वसंत पंचमीपर्यंत 6 दिवस हे शिबिर ठेवण्यात आलंय. मुक्ताईनगर इथे आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. हजारो वर्षांची परंपरा यावर्षी सुद्धा उत्साहात साजरी केली जाते. या निमित्तानं आदिशक्ती मुक्ताई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसते. तर मुक्ताईनगर पंचक्रोशी टाळ मृदुंगाचा गजर सुरूच आहे. नवी मुंबईत वाशीच्या विघ्नहर्ताचं आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. बँजो आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दीही केली होती. चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवासी सोसायटीवरती कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षा रक्षकाच्या रूमवरती हा भाग कोसळलाय. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र मेट्रोचं अर्धवट बांधकाम कोसळल्यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यानंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते. परप्रांतीय लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डल्ला मारल्याची खळबळजनक अशी घटना समोर आली आहे. नेमक्या कोणत्या राज्यातल्या आणि किती लाडक्या बहिणींनी लुटालूट केली आहे त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट. परप्रांतीय लाडकींनीही महाराष्ट्राला लुटलं. बोगस लॉग इन आयडीचे हजारो अर्ज. उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगालच्या भामट्या बहिणी. राज्यामध्ये तब्बल 30 लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याची चर्चा सुरू असताना आता थेट परप्रांतीय लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचं समोर आलंय. या योजनेतील परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय. अस्पष्ट कागदपत्र आणि आधार क्रमांकाच्या आधारे फसवणूक करण्याचा या हजारो भामट्या बहिणींचा प्रयत्न होता. या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. नक्की हे रॅकेट कसं कार्यरत होतं पाहूयात. सांगली आणि लातूर मधल्या अंगणवाडी सेविका दाखवून त्यांनी लॉग इन आयडी बनवले. अंगणवाडी सेविकांच्या बोगस आयडीवरनं 1171 अर्ज भरण्यात आले. आधार कार्डवरचा पत्ता दिसू नये म्हणून अस्पष्ट दिसणारी कॉपी अपलोड केली. एकही मुस्लिम महिला नसणाऱ्या गावातील मुस्लिम महिला लाभार्थी दाखवल्यानं भांडाफोड झालाय.
आधार क्रमांकाशी लिंक खातं उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल यासोबतच राजस्थानमधल्या व्यक्तीचं निघालंय. दरम्यान ही बनवेगिरी समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योजनेतील अनियमिततेची चौकशी करून कारवाई करू असं म्हटलंय. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे. म्हणूनच आमच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत. ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू. मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले? सरकारच्याच एजन्सी ना. जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं. त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारीपासून. का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आता अशा परप्रांतीय भामट्या बहिणींकडनं वसुली करण्यात येईल असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. मोठा आर्थिक भार असलेल्या लाडकी बहीण योजनेचे तब्बल 2,34,00,000 लाभार्थी आहेत. आतापर्यंत 7 हप्ते लाडकीला मिळालेत. भविष्यात योजनेमध्ये फक्त अपेक्षित गरजू लाभार्थीच राहतील आणि बाकी श्रीमंत आणि बोगस अर्ज निकाली निघतील अशी आशा करूया. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.